माझे सगळे कपडे चालले. चपला पण आम्ही काढून बुग्गू हर्ष पूलमध्ये घेऊन जाऊ तुला पक्का. इकडे थोडंफार लहान पोरांना मन करतं बादलीत बसा, तुझं पण करत. तू लहान आहेस पण मी नाही बसत ना. बसतोस 2-2 तास बाथरूम मध्ये जाऊन. ते तर अंगा ते वेगळी बात आहे पाणी वगैरे, पण ही बादलीत बसली होती गुगुळी, तर तिला ओरडा पडलाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. कपडे दिलेत पूजाने त्यांना, बिकॉज त्या ताई वापरणार आहेत कपडे. ओके, ते भांडेवाले नाही आहेत, तर ते वापरण्यात येणार आहेत म्हणून ते दिले आहेत. आणि त्यासोबतच बुबूला ओरडा पडला तर मला पण थोडंसं वाईट वाटतंय. तुला पण ओरडा पडायच्या अगोदर तुला जे सांगितलं ते तू कर. ए इकडे चहा गरम करायला ठेव. बेटा आजकाल मम्मा जरा जास्त ओरडतीये ना. इथे ये, ऐकलीस एका ह्याच्यामध्ये. जा लवकर जा, उठ 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 चल. तुला झोपायचंय का अजून? मग ठीक आहे, कपडे घालतो. Cheers. फादर्स डे आहे, हर्षला विश कर हॅपी फादर्स डे म्हणून. आज फादर्स डे हा. काय मीच मिळव. हॅपी Happy फादर्स Father's डे. Day बोल. त्याला बाद आहे. तू रडायला लागला. इथून इथून उजेडी आहे. त्याला हे बरं आणि त्याला बोल हॅपी फादर्स डे. केक कशाला ते कशाला बरोबर ऍपल कशाला? जा बघू जा. खाईल तो तुझ्या हातचा. असं केला म्हणजे तो खाणार बरोबर. तू तर त्याच्यापेक्षा आगाव. सोड, करा तुमच्या दोघांचा फादर डे. मला काय करायचंय. हॅपी फादर्स डे बुबू. काय नाही, तिचा आता थोडासा मूड हे आहे. नंतरला बघा ती किती छान पैकी मला हे करेल. हे कलर्स मॅग्नेट आहे. हे असं कसं ह्याच्यावरती चिपकलंय? मॅग्नेट आहे ते. आणि ते बुबूने आगडम बगडम ड्रॉ केलेलं, पण ते पूजाने नंतरला व्यवस्थित पेंट केलंय. अरे वा, नाईस रे. छान छान छान. तेच घेऊन तू तेच दुसरं एक आहे ना, ते कलर तुम्ही दोघं करा आणि त्याचा व्हिडिओ करा आणि तो स्कूल मध्ये पाठवा. पेंटिंग रीडिंग असं काही करायचं ना, डान्सिंग. अच्छा, तर बुबूच्या स्कूलमध्ये फादर्स डे निमित्त माझा आणि बुबूचा म्हणजे प्रत्येक पॅरेंट्सचा डॅड सोबत त्या चाइल्डचा व्हिडिओ हवा आहे. तर ते आपण काहीतरी छानपैकी करू. बेटा मी दुसरं ते हर्षले घाई करत होता ना, राहू दे दुसरा कलरच भेटत नव्हता ऍक्च्युअली, म्हणून राहिलं. पण मी ऑर्डर करेन तुला दुसरा. काल घेतलेले बघा ड्रेस. आणि प्रॉपर खादी कपड्याचं आहे म्हणून इट्स अराउंड 1200. किती? 1200 ना. हा, पण छान क्वालिटी. बेटा दाखव इथे बघ, इथे बघ ना. आज जरा सकाळपासून मूड जरा पुसकडला बुबूचा. जा आरशात बघून येतो, स्वतःच जा आरशात बघून येतो. तू छान वाटतंय, छान वाटतंय, मस्त वाटतंय. जीभ तोंडातली सरळ कर. जीभ तोंडातली सरळ कर. तोंड सरळ कर. तोंड सरळ कर. तोंड सरळ कर. एकदा सांगून समजत नाहीये. नाही समजत एकदा सांगून. ग्रीन वाली काठी दे तू. तुझ्याकडे वाली की नाही मी सांगते. हा, नीट बघ. आता इथे बघ, इथे बघ. बेटा काढून घे, काढून घे. स्माइल कर छानपैकी, एकदा स्माइल घे आणि मम्माची इच्छा पूर्ण कर. स्माइल कर. स्माइल कर. का करू म्हणजे छान दिसायला. मग नीट तिकडे बघ, कॅमेराकडे. बघितलं? फ्लॉवर आहे ते, फ्लॉवर. स्नॅपचॅट आहे. छान आहे ना. ट्रेंड्स मध्ये जाऊया का? येस. आणि इंटून मध्ये पण जाऊया. तो भाव्याला ना हेच नाहीये, त्या टी शर्ट नाही. आता जे होते ते कपडे सगळे मी देऊन टाकलेत आणि जे टी शर्ट आहेत ते मोस्ट ऑफ द सगळे व्हाईटच आहेत.
हो चला भाव्यासाठी शॉपिंग करायला. भाव्याचे कपडे कोण उद्या चॉईस करणार? पीटीचा ड्रेस घालून जायचं स्कूल मध्ये. हा भाव्याला कपडे कोण घेणार, चॉईस कोण करणार बेटा? भाव्या जा लवकर. तुझं ना खूप जास्त झाल्या. एका शब्दात बोलून कधी तू ऐकत नाही. 10 वेळा सांगावं लागतंय तुला. उठ लवकर. जा बेटा जा. जा बेटा, तू ऐकत नाही बेटा आजकाल सांगितलेलं. हे सगळं तुझ्यामुळे हर्ष. आता माझ्यावर कुठून आलो? तुला जेव्हा एका शब्दात सांगते हर्ष उठ आणि हे कर, तेव्हा तू ऐकत नाही. 10 तास लावतोस तिथे. तसंच तिने पण हे केलंय. ठीक आहे, लहान आहे तू, नर्सरीत आहे तसे. बटूक बाहेर आहे, बटूक इकडे ये. बटूक. एका शब्दात की पुन्हा येऊ आतमध्ये मी. पुन्हा गेलीस पहिला कधी गेली पुन्हा गेली. एक घे आणि त्या ह्याच्यामध्ये लसूण ठेवून ये सोलायला. अरे एक एक करून का काम सांगतो रे? टॉर्चर. आता प्लेट कोण ठेवायला, प्लेट कोण ठेवणार? त्यामध्ये लसूण सोलायचे. लसूण घेऊन ये. प्लेट नको, लसूण आण फक्त. उठ आणि 6 अंडी उकडवायला ठेव जा. काय? तू उठ हा आणि 6 अंडी उकडवायला ठेव जा. हे मी मगाशी जेव्हा ठेवत होतो तेव्हा बोललीस की नंतर ठेव, पहिला चहा पिऊन घे. हा मग तेव्हा काय आणि लसूण हे का आणलंस तू? तुला शिकवलंय ना याला काय म्हणतात ते? आणि नाही बेटा, ते कांदा ते लसूण थोडी आहे. झालं, खेळायचंय. काय करायचंय? मस्ती करायचंय? मग आई वडिलांना त्रास द्यायचाय? मग काय करायचं? करायचं काय? हे 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 कसं आहे? हे कसं आहे? कोणी हसायचं नाही, मी 3 काउंट करतो. हसायचं नाही अजिबात, हसायचं नाही. डबा उचलून ठेव जा आतमध्ये. मी करतो. मुंबई इथं तिथं पेंट करत बसले फ्रेंड्स. आणि बघा किती छान करते, एकदम सांभाळून सांभाळून करते. आणि त्यात तिच्या हातावरती पण मिनिमल कलर, काल रात्री पण करत होते. असं नव्हतं वाटत की कोणतरी एकदम लहान बाळ काहीतरी हे करत बसलंय. बघा ना किती सांभाळून करते ती. वा 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 वा, किती छान ऍक्टिंग चालू आहे. वा मजनू बाय, मजनू 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 बाय. काय अरे और डेलिकेटली. वा वा वा, छान छान छान. आता मीच त्यासोबत करणार आहे. आता बघायचं आहे की डार्क शेड कोणत्या डब्यात आहे आणि लाईट शेड कोणत्या डब्यात आहे. लाईट शेड डार्क शेड गेलं उडत. एकतर खूप घाणेरडा वास सुटलाय घरामध्ये. ते हे ओपन केल्यावरती डब्बे आणि त्यात तेव्हा वेगळंच काहीतरी. आय थिंक हा डार्क शेड आहे आणि हा लाईट शेड आहे. हे पाणीवर आलं असेल पेंट वरून. नाउ लेट्स डबल दिस. तुझा दुसरा आहे का रे काय डब्बा अब्बा? बघ तिथे अडकवलाय मी. हा आतमध्ये जा, त्या बाथरूम मध्ये तिथे रेड कलरचा मग अडकवलाय तो घेऊ. एक मिनिट. तेव्हा हा लाईट शेड आहे आणि ह्याच्यामध्ये पक्का डार्क शेड असणार आहे. कधी येणार कधी येणार कधी येणार. येते उजेते तर काय करू मी? आता काय नाही, लाईट गेली फ्रेंड्स परत. काय करायचं, लाईट येते जाते तर. हा चला एका डब्यात समजलं कोणत्या डार्क शेड आहे. चला पेंट स्टार्ट करू.
नाही. चला लाईट पण आली. आणि आय थिंक मी गलती करतोय बिकॉज या ब्रश वरती थोडस ते ऑइली आहे, ते कलर व्यवस्थित बसत नाहीये त्याच्यावरती. हे ठेवून देऊया, हे नाही होते कलर. एक काम करूया, यांनी ना पहिला कॉर्नर भरून घेऊ आणि कलर साठी माझ्याकडे एक दुसरी आयडिया आहे माझ्यासाठी कलर मारायला. बट त्याच्या अगोदर हे कॉर्नर्स आपण त्यांनी मारून घेऊया. हे जे लास्ट त्यांनी पेंट केलं होतं, त्यांनी हे सगळे टूल्स घरी ठेवून गेले होते. ह्याच्या थोडं मदतीने रेड कलर, हा रेड कलर बघू होत आहे का. हा हे दिसतंय आपण काहीतरी कलर चढल्या झालं. ते वेगळी ना मोठं ताट घे, त्याच्यात कलर काढ. म्हणजे तुला वेगळं कशाला करायचं. अरे ते ताटात घेतलंस ना असं पसरट वाला का, त्याच्यात तुला ते असं फिरवून मग मारता येईल. मग कोणती परत घेऊ आता. परत ना ताट घे ना. कोणतं देऊ दे, पण ते कलर लागेल त्याला. हा ते फेकून देता येईल. मजू बाय काय करतात. नाही ए दाखव नको. असं आडवं पण नाही बसत आहे. तर दुसरा आहे. मग ही प्लेट पूर्ण खराब होईल. हा ठीक आहे. चालेल बघा. हा. दे त्याला पूर्ण थोडं साफ कर ना. काय नाही ते चालेल. चांगलं वाटतंय रे मारलेलं. है ना, थोडं ते सुकत चालल्यावरती ते दिसतंय की अरे बापरे, इकडचं नको करूस काही. असं बुडवलंस. हा आणि थोडस झटक त्याला आणि त्याच्यावर मार. तो कलर सगळा खाली येतो तर लगेच दुसरा हात लगेच खालून फिरव. चल 1 2 3 स्टार्ट. अरे वरती कुठे, वरती काय कामच नाही. कलर तो संपेल पूजा, वरती काम नाही तर नको. बेटा मला समजव जरा, तिला बोल कलर पहिलाच कर. पूजा नको ना यार. अरे इथे कलर केलंय ना तिने. मग ते चालेल ना, आपलं मेन जिथं काम आहे तिथं कर ना यार. कलर कमी पडेल तर बघ, ती भिंत आणि कलर एवढूसाच आहे. मानता येईल. ह्याचा शेड बनवायला द्यावा लागेल. आणि तो शेड लक्षात पण नाही आता कोणता आहे. पूजू आता इथे तर मारायचंच आहे ना. मध्ये ना मी मारतो. हा मग तुझं कलर तर वत. बस हा असं आडवं बसतं. अरे बापरे, वरती मारूया पायरी. पण ते घासलं पाहिजे तरच जाईल ते. ठीक आहे ना, एक हात चढल्यावरती थोडं तरी लाईट होईल ते. कलर होल्ड करतोय ना आणि डिवायडेडली सगळीकडं प्रॉपरली हे होतं. कॉर्नरला एक सांगू का, हा खूप झालंय. खूप झालंय म्हणजे प्रॉपर बसले तो आता. हा ते काय सुकल्यावरती वाटतंय. चल आता ह्याला दुसरा हात मारून घेऊ, बाकीच्या वॉल्स वरती पण करून घेऊ पटकन. मग दुसरा हात मार ना. अरे मग दुसऱ्या भिंत्यांवरती इकडच मारलंय ना, आतली ती भिंत ही भिंत बाकी आहे. हा मग ते दुसऱ्या भिंतीवरती जा.
ऍक्च्युली करतोय मला समजतंय. पेंटिंग वॉल्स इज फन. घासा प्रायमर नाही, घासा प्रायमर मारा, मग वॉल पुट्टी करा, म्हणजे पुट्टी मारा सगळीकडे, परत मग घासा, मग प्रायमर मारा आणि मग नंतरला कलर मारा. मजा आली, मला तर मजा आली हवा प्रोसेसमध्ये. आता एक एक दिवस थांबावं लागतं ते सुकेपर्यंत बेटर रिझल्टसाठी, म्हणून ते थांबवण्यात तर एका दिवसात केलं असतं. जेव्हा आपण स्वतः करतो ना तेव्हा मग अजून जरा फिनिशिंग चांगली आली ना की छान वाटतं. हा मी देऊ शकतो कलर, पण ते मध्ये मध्ये वर खाली आहे ना, आणि असे खड्डे खड्डे, आपण तेवढे पण एक्सपर्ट नाही झालो अजून. काय वर खाली? ए भिंतीला अजिबात चिपकू नको बुबू. जा 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 जा, पण भिंतीला चिपकू नको, जा. अरे हे असं वर खाली असतं ना भिंत, आपल्याला एवढे पण आपण एक्सपर्ट नाही की एकदमच प्लेन झाली आहे भिंत. आपल्याला एक्सपर्टची काय गरज आहे? जेवढं झालं तेवढं आपल्या डोळ्याने छान दिसतंय बस झालं. कारण की मी विचारत मला हा कलर नाही, म्हणजे मला थोडासा तो लाईट येलो, कोणता कलर, नॅचरल व्हाईट कोणता तरी कलर आहे तो पाहिजे घरामध्ये, ब्राईट ब्राईट. बेडरूम मध्ये नाही पण हॉलमध्ये वॉर्म कलर थोडासा, बेडरूम मध्ये त्याचाच अजून थोडासा डार्कर शेड, म्हणजे कसं झोप असं आल्यासारखं वाटेल असं. मग तुला आठवतंय ना अगोदर अशी पडली एकदा, व्यवस्थित कर. काय करते? थांब आता, घाबरवू नको तिला. ते ती स्टूल ठेवला आणि त्याच्यावरती कप धुतो. जा 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 जा, भिंतीला चिपकू नको बेटा अजिबात. मला हात हा जा जा तू बाथरूम मध्ये धु ना बेटा, तू बाथरूम मध्ये हात धु, सांभाळून कर जे करतेस. हा कलर थोडासा पतला आहे. खाली पडलं. हे पण चालूच आहे ह्याच्यासोबत सोबत. आता मी विचार करतोय बघा, इकडचं पण करून घेतोय, व्हाईट व्हाईट येते. त्याला पुट्टी तर मारलेली, प्रायमर संपलाय, कलर असंच मारून बघतोय, नाही तर नंतर परत प्रायमर मारून मग परत कलर मारतो व्यवस्थित नाही बसला तर. तसं पण माझा दुसरा प्लॅन आहे काहीतरी फ्रेंड्स या भिंत्यांना घेऊन. बघू, केलं तर आपण याच भिंतीला करणार ना वॉलपेपर पार्टच्या टीव्हीच्या, पण ते बघू थोडा हाईट होत आहे का, हायच कलर तर. पण हे बघा, हे थोडासा शेड वर खाली झालं, त्याला अजून सुकायचं बाकी आहे. आता हे थंड जास्त असेल, माझा कसा परत बसायला हवा. हा काय हुकम. चल थोडं 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 पितोय मधून मधून, यंदा कसा बसला ना प्रॉब्लेम आहे. बरोबर. ते नवीन नवीन मारला पण तसंच होता खालचा शेड एवढा, हा. ते नंतर नंतर कलर मग असा बसत गेला ना. डबल मारला? नाही एकच मारलाय, मारला होता. डबल टिबल त्याला मारावं लागेल.
पत्रे होते ना. हा आता अजून एक काय माहिती कुठे आहे? वरती का मग वरती बघा का तोडू का हा अर्धा राहू दे पूजा हात दुखेल ते जोरात घासायचंय. तू जोरात घास, मी हळूहळू घासते. ऑलमोस्ट तिकडून पण हर्षने सगळं काढून घेतलाय. थोडासा मिसमॅच वाटतोय पण एवढा काय नाही, तो सुकल्यावरती तो खालून तर मॅचच झालाय. अजून एक डबल हात मारला तर तो पण व्यवस्थित होऊन जाईल. ही साईड तर अशी आहे आणि ही साईड तर बघा वाटतच नाहीये ना काही तिथे काही झालं होतं किंवा पूर्ण मॅच झालं आणि पूर्ण परफेक्ट कलर मारल्यासारखंच झालंय. आणि त्याचबरोबर इकडून मी क्लीन वगैरे करून घेतलंय आणि हा तिकडचा एक साईड झाला का मग इकडची बाजू करताय तोपर्यंत मी इथून सगळं क्लीन वगैरे केलं आणि तिथून तो थोडासा कलर सांडलाय ना टाईल्सला तो थोडासा तो काढतोय घासून. त्याला म्हटलं टर्पेंटर ऑइल आणून आपण त्याने ते काढू शकतो पटकन. एवढं जोर लावून घासण्यापेक्षा त्याने पटकन निघतो. टर्पेंटर ऑइल पण संपलंय. टर्पेंटर ऑइल पण संपलंय म्हटलं. पण ठीक आहे ना बघ नाही एकदम तिथलं काढू नकोस तिथे अजून पडणार आहे तू मारणार आहेस ते. इकडचं जे सुकलं ते काढतो घे जाऊ माझं नाही बघ मी पुसूनच घेते तिथून. ते झालं घेतलं मी तिथून पुसून घेतले सर्व. हा मस्त वाटतंय. असं वाटतं मी काम चालू करू स्वतःला. आणि मी विचार करतोय मी हॉल मी स्वतःच पेंट करायचं बघतो. असं नॉर्मली विचारलं किती बोलले 30-20-25 हजार बोललेत कलर करायचं. 15-20 हजार फक्त हॉलचे. मला वाटतं मीच बजेट काढतो. ते काय 1-2 पेंट ब्रश आहेत मोठावाला पेंट ब्रश पण एक ट्रे घ्यावा लागेल विकत आणि कलरचे डबे घ्यावे लागतील आणि पुट्टी खूप सारी घ्यावी लागेल. प्रायमर पैसे जाणार आहे. एक बोलू ग आता तर ह्याला तर पुट्टी बिट्टी करायची पण काय गरज नाहीये बिकॉज पूर्ण प्लेन आहे ना ते. फक्त हा कलर आहे ना आपल्याला घासावा लागेल. कलर घासून काढावा लागेल आणि मग त्याच्यावर कलर मारावा लागेल कारण का ह्याच्यावरतीच आपण येलो कलर नाही मारू शकत. अच्छा मग तो घासावं लागेल तो आणि मग हे करावं लागेल. जसे की पहिलं कसं हे घासलं होतं मग त्याच्यावर प्रायमर मारला म्हणून असं. तुम्ही पण सांगा नाही अजून बाकी आहे पूर्ण व्हायला. पण हे बघा हे कॉर्नर्स बघा किती मी प्रिसाइसली मन लावून करून घेतले तर ते वास्तव बट हे बघा. अरे त्या भिंतीला नको टेकवू बघ चिपकला कसं दिसतं खालून बघ प्रॉपर असं मन लावून करायला वाटतं. मग सगळं काय सोडून हा पितो ना सगळं असं मन लावून एकदम प्रिसाइसली एकदम असं काम करावं असं वाटतं असं हातात घेतल्यावरती स्वतःच. आता हे पण ऑलमोस्ट मी घासून काढून टाकलंय. बघा हे जे दिसतंय हे दाखवा ते ऑलमोस्ट मी घासलंय. बट हे कधीच आहे पूजा पहिला जेव्हा स्टार्टिंगला पहिला कलर केलं तेव्हाच आहे ते काही ते पण आहे वरती बघा. हा ते पण मी सगळं करतो. दरवाजावरचं पण हे काढायचं ट्राय करतो. टर्पेंट ऑइल पण आणतो. घेतले तर करतो ना आता मी मग थांबवलं ना मी काळ असेल मग नंतरला चालू करायचं गॅरंटी नाही कधी करेल परत. मग पण यार जेवून घे ना यार पहिलं तर आता खाऊन घे ना. ताकद तर पाहिजे सगळं करायला. या सगळ्या गोष्टी करायला मला ताकद नाही पाहिजे इच्छा पाहिजे. मग मी 4-4 दिवस उपाशी राहून पण काम करू शकतो तर इच्छा पाहिजे. बस झालं ना यार झालं नाही. अरे हे काय आहे बघ आता ह्या वाल्या कलरला मी चांगलं ढवळून घेतलंय तर मग जाऊन पुढे तो थोडासा डार्क शेड दिसेल. बिकॉज ते वरचं थोडंसं वाईट वाटतंय अजून पण बघायला. करेक्ट थोडी तारीफ कर माझी. केली ना मग अशी काय फ्रेंड्सला पण ऐकू दे तुम्हाला तारीफ करत. बोलली ना तू 1 नंबर काम केलंस करून हे. मग अशीच त्याला म्हटलं मी 1 नंबर काम केलंस. हे असं केलंस तर
चांगलं वाटेल घरामध्ये. तेवढं आपल्या बजेटनुसार होत आहे. बजेटनुसार नाही याचं हे म्हणता येणार, पण ते तेवढासा जो पोर्शन होता त्याला कलर करण्यासाठी त्या लोकांनी सांगितलं 20-25 हजार रुपये, जे पॅचेस वगैरे सगळं ते करण्यासाठी. तेच आम्ही किती आय थिंक 600-700 रुपयामध्ये त्याने ते सगळं सामान, 450 रुपयामध्ये सामान आणून ते पूर्ण सगळं झालं. कलर तर होताच पहिलाच, तर तो ठेवला होता. हा, एक डबा ठेवला होता, तर तो होता. मग ते आपण खालून तेवढं मारू शकतो आणि तेवढं आपल्या बजेटनुसार बोलते आपण करू शकतो ती गोष्ट. मग ते का नाही उगाच त्यांना 20-25 हजार रुपये कशाला द्यायचे त्या गोष्टीसाठी, हेच माझं म्हणणं होतं. आणि त्याला ते मी समजवलं आणि त्याला ते पटलं आणि म्हणून त्याने ते केलं. करेक्ट हर्ष? येस. तेवढं मला पण ती स्किल डेव्हलप झाली ना आपल्यामध्ये मागच्या दिवशी. थोडीशी नाही, बऱ्यापैकी. जरा मोठे मोठे इक्विपमेंट्स असतात ना, पूर्ण रूमलाच एकसाथ ते केलं असतं. पण आपल्याकडे जेवढे आहेत तेवढ्यात पण आपण छान केले, नाही की नाही? आणि सगळ्या ज्या कलरच्या गोष्टी होत्या, ब्रश, एक ब्रश विकत आणावं लागलं. बाकी सगळे जे होते कलरचे ते ब्रश आणि ते सगळं ते रोल वगैरे ते होतं, त्यांनी ठेवून गेलं होतं, ते होतं. मग ते केलंय आता, ते छान भेटा. ते सगळं ते सुकल्यावरती ना मस्त वाटेल, छान वाटेल. इनफॅक्ट ही जी वॉल आहे ना ती खरंच खूप छान वाटते, खूप छान वाटते ही वाली. मस्त वाटते. एकच कलर वाटतो त्याला असं वाटतं की पूर्ण भिंतीलाच पूर्ण कलर मारलाय. कारण की वरती जेवढे पण भिंत आहेत ना हे वाले, त्यांना काहीही झालेलं नाहीये. फक्त खाली ते लिकेज असल्यामुळे तेवढाच पार्ट तो खालचा खराब झाला होता तो. आणि बेडरूमचा तर खूप जास्त आहे. मोठीच्या मोठी वॉल आहे ती ह्याची, वॉशरूमची नाही, वॉशरूमची. हा, वॉशरूमची आणि हा बरोबर, ते पण किचनची पण ती खालून खालून झाली. आणि जास्त दिसत होतं म्हणून एक भिंत तर खूप जास्त दिसत होतं म्हणून मी ते वॉलपेपर मागवले होते आणि ते वॉलपेपर लावले होते, म्हणून तेवढं तरी ऍटलिस्ट ते बरं दिसत होतं ना हर. त्याला ते वॉलपेपर लावलं होतं म्हणून. पुट्टी आणि हे वाचला असता ना, मी ते पूर्ण वॉलपेपर पुट्टी आहे मग हर आहे, मग ते वॉलपेपर तिथे लावलाय ना, हा, तिथे पण नंतरला करून घेऊया आरामात. आता हॉल केलायस ना तो थांब जरा, नंतर बेडरूम करायला. कारण बेडरूमचं ऑलमोस्ट सगळं ते साईडला काढावं लागेल. चारही भिंत तशाच आहेत त्या. चला, तो ते करतोय तोपर्यंत मी भाव्याला भरवून घेते. कारण की ह्या साईडचा पोर्शन सगळा मी साफ करून घेतलाय, तिकडचाच राहिलाय. तो तिकडचा तो आता करेल, त्याच्यानंतर मग ते क्लीन वगैरे करता येईल. तर मी ते साफ करून घेते. तर फायनली फ्रेंड्स, संध्याकाळपर्यंत सगळं आवरून झालंय, बऱ्यापैकी सुकून पण झालंय. फक्त ती थोडीशी लाईन दिसते. आय थिंक ती 1-2 दिवसात कदाचित ती जाईल. पण दिसते बघ, व्हिडिओ मध्ये दिसते बरोबर, हे बघा. बट ऍटलिस्ट पहिल्यापेक्षा बघा कसं दिसतंय. आणि हे तर बघा, तर प्रॉपर झालंय, ठीक आहे. आणि त्याचसोबत आता हिला हे नाही आवडत सामान इकडचं तिकडे केल्यावरती, म्हणून सगळं काय सोडून ही पहिला हे सगळं लावून टाकते. प्लस वॉच दिस टू. हे बघा, हे तर तुम्हाला वाटेल की अरे वा. आणि इनफॅक्ट मी ह्याच्यावरती पण थोडे स्टेन्स होते कलर उडलेला, तर ते पण मी घासून टाकलाय. प्रॉपर कानाकोपचा आपण काहीच आळसपणा नाही केलाय, एकदम मन लावून शिस्तीत. कसं वाटतंय आता प्लीज सांगा कमेंट मध्ये. हे बघा, बाहेरून पण बघा, पूर्ण व्ह्यू बघा. ही भिंत आता काहीच तसं दिसत नाही. तुझा ऑल क्लिअर, ऑल सेट, मस्त छान. उठ साईडला. बघा आता मोठा व्ह्यू बघा. कसं वाटतंय बरं पहिल्यापेक्षा? बिफोर आफ्टर साठी मी बिफोरचं काय काढलंच नव्हतं. बघू काय फोटो असतील तर ते शेअर होतील. आता ते भिंतीला नको टेकवू, तेच जे काय ठेवतेस ते भिंतीला टेकणार यार. जरा एक दिवस तरी थांबायचं होतं. चलो, आता मी छान फ्रेशअप होऊन घेतो, मस्त जरा आंघोळ वगैरे करतो परत. केसांमध्ये खूप सारे धूळ उडाले आणि मग जेवून घेतो. आणि बघू आता भूक उठल्यावरती मग आपण जाऊ आरामात कपडे घ्यायला, है ना? ती उठल्यावरतीच ना की तिला उठवायचं आहे.
ती झोपले तर झोपू दे, तिला औषध दिले, तिला बरं नाही वाटत आहे. अच्छा. मग ती उठल्यानंतर मग आपण बघू, प्लॅन करू बाहेर जायचं. बाकी घरातलं कसं वाटतं बघून? मला तरी खूप छान वाटतं. मला पण छान वाटते. मला काय माहिती, असं सारखं बघत बसतं असं वाटतं की मी हे केलंय. मस्त मजा आली हे सगळं करायला. ठेवला जरा चहा फ्रेंड्स, आणि कारण की आपण तर अवॉइड करतोय, बट कोणीतरी गेस्ट आलेत घरी. लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल तर डिंकी अँड डिंकीज फ्रेंड विथ अस थँक्यू. तर मी जेवून घेतो. मी खूप इन्सिस्ट केलं दोघांना पण माझ्यासोबत जेवून घ्या, बट कोणच जेवायला मागत नाही. जेवता परत एकदा पक्का, मग मी जेवून घेतो पटपट. फ्री टाइम. अरे कालच त्या एक्झिबिशन मधून गेलं, तिथं एक्झिबिशन लागलं. काय बोलतो त्याला? 3 दिवस आहे ना. 3 दिवस आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. बँड्राला होता का पाऊस? आता बँड्रालाच होते ना. सकाळी खूप पडला, मस्त पडला, पण सकाळपर्यंत नंतर आज झोपला. इकडे आज सकाळी पण नाही पडलं, काल तेवढा सकाळी पडला. झालं सुकलं. वेगवेगळा दिसतंय तेव्हा. हा दिसतंय. दिसतंय अजून सुकला नाही म्हणजे. अरे तो पहिला कलर थोडासा अरे म्हणजे जो मारलेला आहे ना भिंतीवरती तोच कलर आहे, पण तो इतका त्याने ठेवून दिलेला एक्स्ट्रा.